हा मार्चचा महिना आपल्याला पुन्हा एकदा मार्च 2020ची आठवण करून देतो. हो. मार्च 2020मध्ये 23 मार्च म्हणजे आजचाच दिवस, हो. ह्या दिवशी मार्केट कोसळलं हो. आणि खरं लॉकडाऊन सुरू झालं होतं. बरोबर तर तशीच म्हणजे अनिश्चित, अस्थिर आणि अशी परिस्थिती सध्या आहे. हो. तर मला असं वाटतं की ही जी परिस्थिती आहे, ह्या परिस्थितीमध्ये जर आपण बघितलं तर ही जी अस्थिर, अनिश्चित आणि परिस्थिती जी आहे ही थोडी समजण्याच्या पलीकडची आहे. कारण याच्यामध्ये जी काही चॅलेंजेस आहेत ते ग्लोबल आहेत आणि लोकल आहेत, दोन्ही चॅलेंजेस. आणि त्यामुळं आत्ताच्या मानसिकतेवर, म्हणजे इन्व्हेस्टरची जी मानसिकता आहे, तरुणांची जी मानसिकता आहे, शासनाची जी मानसिकता आहे, याच्यामध्ये सुद्धा बराच फरक पडला आहे. कारण ज्या पद्धतीनं आपण हे वर्ष प्लॅन केलं होतं आणि ज्या पद्धतीने ह्याची सुरुवात झाली आहे नवीन वर्ष चालू होण्याच्या आधी, बरोबर, नक्कीच हे थोडंसं आपल्याला आपल्या प्रत्येक गोष्टीत बदल करायला लावणारं वातावरण आहे असं दिसतंय. बरोबर आहे. आव्हानात्मक आहे, नक्कीच आव्हानात्मक आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला ह्या आव्हानांना समोर जायचं असेल तर मला असं वाटतं की खूप बदल करावे लागतील. कारण ह्या वर्षी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी, जशी तुम्ही सुरुवातीला म्हणालात, की भारताचं जरी हे युद्ध भारताशी डायरेक्टली संबंधित नसलं तरी याचा सगळ्यात मोठा तोटा भारताला असा आहे की आपण एक इम्पोर्ट ऑफ इन्फ्लेशन म्हणू याला. भारताला सगळ्यात जास्त जे लागतं ते ऑइल. बरोबर आहे. आणि ऑइलमध्ये सगळ्यात जास्त ऑइल आपण जे घेतो ते जवळजवळ 80% ऑइल आपलं जे येतं ते आखाती देशातून येतं. बरोबर आहे. आणि त्याच्याच किमती जर $100 पुढे गेल्या तर आपल्या इकॉनॉमीला त्याचा नक्की इम्पॅक्ट होतो. आणि त्यामुळं इन्फ्लेशन जर वाढलं तर त्याच्या कनेक्टेड सगळ्या गोष्टींचा हा इम्पॅक्ट झाल्यानंतर आणि छोट्या छोट्या गोष्टींचा इम्पॅक्ट होणार आहे. इंटरेस्ट रेटवर इम्पॅक्ट होणार आहे. म्हणजे इंटरेस्ट रेट कमी होणार असं सगळ्यांना वाटत होतं. असं मला वाटतं की इंटरेस्ट रेट कमी होणं सोडून द्या, ते पॉज होतील की वाढतील याचा विचार आपण केला पाहिजे. अशा बऱ्याच गोष्टी आपण खरं ह्या अनुषंगाने बोलल्या पाहिजे असं मला वाटतं. बरोबर.